अधिकरण याची बंधू श्री चरण श्री गुरुची दिने नमस्कारोनी हाता मधुरंग भोगिला कीर्तनी विभूती लोका टाळ मृदंग श्रुती देखा दया माझे नम दंडवत आयशी नम करुणी सकळा हरी कथा बोलवी बोबड्या बोला अज्ञानी म्हणून आपल्या बाळा झाले सकळा नामा म्हणी बाळू मामा पतित कीर्तिमान अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया कीर्तन रूपी सेवे करता अभंग जगत वंदने जगत गुरु वैरागीची मूर्ती म्हणत पुत्रे ज्याने वारकरी संप्रदायाचा कळस रचला अशी देहूची सुप्रसिद्ध साधन नव्हे अरे 16 वर्षातच जपणारी तलवार घेणारे माझे छत्रपती शिवराय आणि छत्रपती शिवराय जाते गुरु माझे जगत गुरु कोकरायचा चार चरणाचा संताचा अधिकार संताचं कार्य आणि संताचा जीवनामध्ये लाभ व्यक्त करणारा अभंग विठ्ठल तुम्हाला सर्व सामान्य जीवाला उपदेश करताना सांगतात बाबा हो अरे तुम्ही आम्ही सर्व सामान्य जीव या विश्वामध्ये जन्माला आलो त्या भूतलावरती जन्माला आलो नव्हे या मनोस्थितीला प्राप्त झालात ना तर काय करा ज्याच्या सत्तेने तुम्ही आला ना ज्या भगवंताने तुम्हाला जन्माला घातलं ना चाले हे शरीर कुणाची असते कोण बोलले ते हरिविन देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नका ज्या भगवंताने तुम्हाला जन्माला घातलं जो तुम्हाला चालवतोय बोलवतोय नव्हे आणखी जर खोल सांगायचं झालं तर वृक्षाची पान हाय हे झाडाचं पान सुद्धा हलायचं का नाही ही सत्ता ज्या भगवंताच्या हातामध्ये ना तुकोबराय सांगतात बाबू जीवनामध्ये आल्यानंतर तो देव आपला सकारा का याच देही घडे देवाचे भजन तुकोबराय मान्य झालं तुम्ही म्हणता देवाला प्राप्त करण्यासाठी देवाकडे जावं लागतं पण एके काय तुम्ही असं सुद्धा म्हणता देवाला प्राप्त करणं तितकं सोपं नाही देवाकडे शरण जाणं सोपं नाही का तर अगोदर धरावे संताची ती पाय हरी प्राप्ती शिवाय धरावे संताची ती पाय आम्हाला जर पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा जीवनामध्ये आपल्याला करायचं असेल तर आम्हाला संतांच्या दरबारामध्ये यावं लागतं पण संतांच्या दरबारामध्ये आल्यानंतर आहे काय प्रश्न आहे आज तुम्ही आणि मामांच्या दरबारामध्ये मोठ्या प्रेमाने बसलो मामा तुमच्या दरबारामध्ये आहे काय तर मामांच्या चरणामध्ये एकच आहे बाबा हे तो एकच संता ठाई लाभ पाई उत्तम उत्तम असायला मामांच्या चरणामध्ये पुन्हा प्रश्न पडतो मग उत्तम लाभ आहे मामांच्या चरणामध्ये तू कोबराय आणि करायचं काय तू कोबराय सांगतात फक्त त्यांचं दास व्हा पुन्हा असा प्रश्न पडतो जर का आम्ही मामांचं दास झालो तर आमचा फायदा काय खाली लोक फायदा शिवाय गोष्ट बघत नाही
म्हणजे तुकोबा आमचा फायदा काय तुकोबराय सांगतात पुढे आस होईना पुढे तुमची आस पूर्ण नाही एकदा तुम्ही मामांचा दास झाला मामांचं दास्यत्व स्वीकारलं की पुढे आस म्हणजे इच्छा होत नाही आता इच्छा होत नाही म्हणजे नेमकं होतं काय तर मामा काहीच कमी पडू देत नाही